नमस्कार. नाव बाळासाहेब वाघ आहे. रामराव जनक महाविद्यालय मालेगाव जिल्हा वाशिम महाराष्ट्र इथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहे आणि 20 वर्षापासून नोकरीचा अनुभव आहे. MA मराठी शिक्षण झालं, नेट परीक्षा पास झाली, MPhilची परीक्षा पास केली आणि आता PhD पण मिळालेली आहे. नुकतंच अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी PhDचं सुपरवायझर म्हणून पण मान्यता दिलेली आहे. आणि हे सगळं शिक्षण, चांगला पगार हे सगळं सोबत असताना 2012मध्ये आमचे ग्रेट अपलाईन रामकिसन आणि इंदुबाई बोरकर, त्यांचे चिरंजीव मानकेश्वर बोरकर आणि वैष्णवीताई बोरकर यांनी आम्हाला व्यवसाय दाखवला. जेव्हा व्यवसाय दाखवला तेव्हा असं आम्हाला वाटलं नाही की हा व्यवसाय एवढा मोठा असेल म्हणून. त्यामुळे आम्ही सुरुवातीला 2-3 वर्ष या व्यवसायाकडे काही लक्ष दिलं नाही. असं वाटायचं की आपल्याला एवढा पगार आहे तर कशाला विनाकारण व्यवसाय करत बसायचा. आणि आम्हाला असं वाटायचं की हा सेल्समनचा व्यवसाय, त्याच्यामुळे लोकांच्या घरोघरी जावं लागेल. त्यामुळे आम्ही सुरुवातीला व्यवसायाला करणं टाळलं. फक्त आम्ही वस्तू वापरायचो. आम्हाला वस्तू खूप चांगल्या आवडल्या. आमच्या घरामधले वेगवेगळे आरोग्याचे जे प्रॉब्लेम होते ते दूर झाले आणि त्याच्यामुळे थोडासा विश्वास वाढला की हा व्यवसाय माहीत नाही कसा आहे पण वस्तू खूप चांगल्या आहे. आणि त्याच्यामुळे ह्या वस्तू वापरण्याची आम्हाला एक चांगली सवय लागली आणि ती सवय खूप चांगली होती. आजही आम्ही आमच्या घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू याच व्यवसायामध्ये मिळणाऱ्या वापरतो. आणि ज्यावेळेला आम्हाला अपलाईन मीटिंगसाठी, सेमिनारसाठी फोन करायचे, व्यवसाय करण्यासाठी फोन करायचे, तेव्हा आम्ही त्यांना टाळायचो. आम्हाला असं वाटायचं की हा रिकाम्या लोकांचा व्यवसाय आहे, ज्यांना पगार नाही किंवा जे गरीब लोक आहेत त्यांनीच फक्त हा व्यवसाय करायला पाहिजे. पण ते फोन करत राहायचे. त्यांना असं वाटायचं की हे खूप मोठा व्यवसाय करू शकतात, परंतु आम्हाला आमची शक्ती कळत नव्हती. आणि त्यांनी आमच्यासाठी एक खूप चांगलं काम केलं. पुण्याला जी FED झाली, फ्री एंटरप्राइजेस डे, असा एक मोठा सेमिनार असते आणि तिथे जवळपास 8-10 हजार लोक. हे जेव्हा आम्ही पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा व्यवसाय जर खरंच गरीब लोकांचा व्यवसाय असता तर एवढे श्रीमंत लोक इथे आले नसते. तिथे आम्ही पाहिलं या व्यवसायामध्ये जे डायमंड आहेत, समीर काकोडकर मुख्यमंत्रीपद त्यांच्या घरामध्ये 15 वर्ष होतं गोव्याचं. MD डॉक्टर पाहिले. त्यानंतर जे लोक स्वतः MD आहेत, ज्यांचे स्वतःचे कारखाने आहेत, 5 स्टार हॉटेल ज्यांचे आहेत, जे कमिशनर आहे, मंत्रालयामध्ये सचिव आहेत, जे शिक्षक आहे, काही लोक पानपट्टी चालवतात, सायकलचं दुकान चालवतात, छोटे छोटे व्यावसायिक लोक, व्यापारी लोक, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना आम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी होताना पाहिलं. आणि मग लक्षात आलं की हा व्यवसाय जर खरंच गरीब लोकांचा व्यवसाय असता तर याच्यामध्ये MD डॉक्टर आले नसते, शास्त्रज्ञ आले नसते किंवा मग कमिशनर आले नसते. आणि मग मी या व्यवसायाचा थोडासा चांगला अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हा व्यवसाय खूप मोठा आहे. कारण तिथे असलेल्या सगळ्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली की हा व्यवसाय टोटल लाईफ पॅकेज आहे. आपल्या आयुष्याला जे जे पाहिजे ते सगळं या व्यवसायातून मिळू शकतं. आणि मग आम्ही हा व्यवसाय करायला सुरुवात केली. 2015 पासून आम्ही हा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून सुरुवातीला आम्ही स्टार 15 लेवलला गेलो. जवळपास 6-7 महिने 8 महिने आम्ही त्याच लेवलला होतो. कळत नव्हतं की याच्या पुढे कसं जायचं. अपलाईन सांगायचे परंतु असं वाटायचं की आपण आपल्या बिझी शेड्यूलमध्ये याला कसं करायचं आणि त्यामुळे थोडंसं जड वाटायचं. पण मग हळूहळू सिस्टीम समजून घेतली. BWW जी सिस्टीम आहे याच्यातली शिक्षण देणारी, त्या सिस्टीमने याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्यानंतर आमचे प्रत्यक्ष अपलाईन प्राध्यापक निकष सर, नंतर मानकेश्वर बोरकर, रामकिसन काका बोरकर, त्यानंतर मग मधुकर झाडे सर, प्रभाकर टाले सर, उंबाड साहेब, नाशिकचे लिंगाडे साहेब आणि
डायमंड महेश पाटील या सगळ्यांनी हा व्यवसाय कसा वाढवावा याच्यासाठी खूप मदत केली आणि त्या मदतीमुळं आम्ही एकाच वर्षामध्ये फास्ट्रॅगच्या नियमानुसार आम्ही प्लॅटिनम झालो. सिल्वर टू प्लॅटिनम हा नॉनस्टॉप प्रवास आम्हाला करता आला या सगळ्या मदतीनं. आणि ॲम्वे व्यवसायाचं मनापासून आम्ही आभारी मानतो की याच्यासारखा व्यवसाय या जगामध्ये सध्या कोणताच नाही. ज्यांना पार्ट टाईम करायचं आहे ते पण करू शकतात, जे जॉबमध्ये खूप बिझी आहे ते त्यांच्या सोयीनुसार वेळ निवडून याला करू शकतात, गृहिणी याला खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि एक चांगलं उत्पन्न निर्माण करू शकतात. त्यामुळे या व्यवसायाला फक्त आपण एक पैसे कमवण्याचं साधन एवढाच विचार करून सुरुवातीला लोक या व्यवसायात येतात. आम्ही पण त्याच्यासाठीच आलो होतो. पण जेव्हा प्रत्यक्ष आम्ही हा व्यवसाय पाहिला आणि जेव्हा स्वतः व्यवसायामध्ये सामील झालो तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा व्यवसाय संस्कार खूप चांगले देतो. आपण असंही म्हणू शकतो की या व्यवसायामध्ये जर संस्कार पाळले नाही, जसं खरं बोलणं, इमानदारीने जगणं, चारित्र्य चांगलं ठेवणं, लोकांचा आदर करणं आणि पैशाचे व्यवहार चांगले ठेवणं, निर्व्यसनी राहणं, या गोष्टी जर आपण पाळल्या नाही तर हा व्यवसाय अजिबात चालत नाही. अगदी 5-10 हजार रुपये आपल्याला मिळू शकतात उलटं सुलटं बोलून, खोटं नाटं बोलून, परंतु जिथे सिल्वर किंवा त्याच्यावर जाण्याचा विषय आहे त्या व्यक्तीला स्वतःमध्ये संस्कार आणल्याशिवाय या व्यवसायात मोठं होता येत नाही. आणि त्याच्यामुळं जे लोक म्हणतात आम्ही फेल झालो किंवा आमचे नुकसान झालं, आम्ही बुडालो, त्या लोकांनी स्वतः अगोदर हे चेक केलं पाहिजे की आम्ही संस्कार किती पाळले होते. दुसरी गोष्ट असते या व्यवसायामध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीडी. हा एकमेव जगात असा व्यवसाय आहे की ते लखोपती करोडपती लोक आपल्याला हा व्यवसाय कसा करायचा हे शिकवतात. आणि त्याच्यामुळं मग व्यवसाय करताना काही जड वाटत नाही, कठीण वाटत नाही, कारण कठीणातल्या कठीण गोष्टी त्यांनी त्या सीडीमधून सोप्या करून सांगितलेल्या असतात. तिथे ती सीडी म्हणजे काही फक्त अभ्यासू लोकांची सीडी नाही, तर हे लोक प्रत्यक्ष फील्डवर जातात, लोकांच्यासोबत व्यवसाय करतात आणि त्याच्यातून त्यांना जे काही चांगले वाईट अनुभव आलेले असतात ते अनुभव त्यांनी त्या सीडीमध्ये सांगितलेले असतात. त्याच्यामुळं सीडींची या व्यवसायामध्ये खूप मदत होते आणि ती मदत जर घेतली तर आपला व्यवसाय लवकर मोठा होतो. दुसरी गोष्ट, या व्यवसायामध्ये मिळणारे पुस्तकं, 2-3 प्रकारचे पुस्तकं आहे या व्यवसायामध्ये. काही पुस्तकं अशी आहेत की त्याच्यातून आपल्याला हा व्यवसाय काय आहे हे समजते. दुसरी गोष्ट, काही पुस्तकं आहे की हा व्यवसाय कसा करायचा हे शिकवतो. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला काही पुस्तकं असं शिकवतात की या व्यवसायामध्ये टिकून कसं राहायचं. आपले विचार बदलण्यासाठी, आपली मानसिकता बदलण्यासाठी, विचार करण्याची पद्धती बदलण्यासाठी, दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुस्तकं खूप चांगली मदत करतात. आणि त्याच्यातून एक व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी या पुस्तकांचा, सीडीचा खूप फायदा होतो. तिसरी गोष्ट यामध्ये खूप चांगली आहे की आपल्याला या व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या मीटिंग होतात. होम मीटिंग असेल, ओपन मीटिंग असेल, पेस मीटिंग असेल किंवा मग BBS असेल ज्याला आपण सेमिनार म्हणतो, आणि FED असेल किंवा समर कॉन्फरन्स, अशा प्रकारचे जे वेगवेगळे मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये आपल्याला या व्यवसायात यशस्वी होणारे लोक दिसतात. त्यानंतर या व्यवसायामध्ये आतापर्यंत लोकांनी कशी प्रगती केली, त्यांना काय अडथळे आले, त्यांनी त्यांच्या ॲक्टिव्हिटी कशा मॅनेज केल्या आणि त्याच्यातून ते कसे यशस्वी झाले हे सगळं आपल्याला त्या मीटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यानंतर पुस्तकं वाचल्यानंतर, मीटिंग पाहिल्यानंतर आणि CD वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आपल्याला काही प्रश्न निर्माण होत असतात. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, आपले ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या व्यवसायामध्ये खूप चांगला गुरु मिळतो आणि त्यांना या व्यवसायामध्ये अपलाईन म्हणतात. हा अपलाईन म्हणजे आपला बॉस नसतो, तो फक्त आपल्याला या व्यवसायाच्या संदर्भामध्ये योग्य दिशा देत असतो. त्यांचं काम एक प्रकारे एखाद्या खेळाडूला जसं कोचची गरज असते तशी या व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या अपलाईनची म्हणजे गुरुची गरज असते. आणि या सगळ्या मदतीनं जर आपण हा व्यवसाय केला तर आपल्याला या व्यवसायामध्ये खूप लवकर यश मिळेल. आता विषय आहे की माझ्यासारख्या प्राध्यापकाला या व्यवसायातून मिळालं काय, तर मला सगळ्यात चांगली गोष्ट मिळाली की आत्मविश्वास खूप वाढला, हिंमत आली परिस्थितीशी लढण्याची, संकटाशी लढण्याची. दुसरी गोष्ट, स्वतःमध्ये खूप बदल झाले. तिसरी गोष्ट, चांगला विचार करायला शिकलो, संस्कारी लोकांच्या सोबत राहायला मिळालं, अजूनही त्यांच्यासोबत राहतो. चांगली पुस्तकं वाचायला मिळाले, चांगल्या CD ऐकायला मिळाल्या, ज्याच्यातून आपल्याला माणूस म्हणून मोठं होण्यासाठी खूप चांगलं ज्ञान मिळतं.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पैसा पण मिळाला. तो पैसा आता माझ्या इन्कमला एक पर्याय म्हणून आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं इन्कम आहे. दिवाळीच्या अगोदर आम्हाला जे कंपनीने 2.5 लाख बोनस दिलं, ते बोनस पण एक चांगलं मोटिवेशन आहे. आणि त्याच्यामुळं हा व्यवसाय पैसा तर देणारच आहे, पण त्याच्यासोबत आरोग्य देणार आहे. आज आमच्या घरामध्ये कोणी आजारी नाही आणि याचं सगळं श्रेय या व्यवसायामध्ये असलेला जगातला नंबर 1 ब्रँड आहे, त्याचं नाव आहे न्यूट्रीलाइट. आणि न्यूट्रीलाइटनं आमच्या घरातलं पूर्ण आजारपण दूर पळवलं. आम्ही सगळे आज हेल्दी आहे. माझी मुलगी आहे अनुष्का, ती सध्या 9 वर्षाची आहे, ती पण एकदम निरोगी आहे. मुलगा आहे स्वरूप, तो 12 वर्षाचा आहे, तोही निरोगी आहे. पत्नी आहे ज्योती, ती आता जवळपास 34 वर्षाची आहे आणि ती पण निरोगी आहे. आईवडील निरोगी आहेत. म्हणजे हा व्यवसाय आपल्याला आरोग्य चांगलं देऊ शकतो, पैसा चांगला देऊ शकतो, आपल्याला आर्थिक सुरक्षा देऊ शकतो. काही कारणाने जर आपलं उत्पन्न बंद झालं तर ते पण आपल्याला या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न सुरू राहते. एक टीम तयार होईपर्यंत थोडासा आपल्याला धीर धरावा लागतो, टिकून राहावं लागतं. मग या व्यवसायानं ह्या गोष्टी दिल्या. त्याच्यासोबत नुकतंच आम्ही 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर सिंगापूरला फिरून आलो. आणि सिंगापूरला जाणं म्हणजे फॉरेनला जाणं आमच्या पगारातून तर आम्ही करू शकत नव्हतो. कधी पासपोर्ट काढण्याचा पण आम्ही विचार नव्हता केला, पण या व्यवसायात आल्यामुळं पासपोर्ट काढायचं योग आला. विजा आम्हाला परस्पर ॲम्वे कंपनीचं काढून दिला आणि इथून सिंगापूरला जाणं आणि तिथून परत येणं हा सगळा खर्च कंपनीनं केला. त्यामुळे एक राजेशाही ट्रिप, राजासारखी वागणूक आम्हाला तिथे मिळाली. 5 स्टार हॉटेलला राहणं, 5 स्टार हॉटेलचं जेवण घेणं, कुठे आम्हाला तिथे ठिकाणं पाहायला जायचे असेल तर मग लक्झरी उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला कंपनी उपलब्ध करून दिल्या. आणि त्याच्यामुळं एक देश या निमित्तानं आमचा पाहून झाला. आणि मला हा विश्वास आहे की इथून पुढे जेवढे दिवस आम्ही या व्यवसायात राहणार आहे, दरवर्षी कमीत कमी एका देशामध्ये आम्ही पूर्ण कुटुंब फिरायला जाणार आहे आणि ते कंपनीच्या खर्चानं. त्यामुळं या गोष्टी कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात. मला ज्यांनी व्यवसाय सांगितला ते बोरकर काका केवळ 5वा वर्ग पास आहे, त्यांचा मुलगा 12वी वर्ग पास आहे, त्यांनी मला हा व्यवसाय सांगितला. माझे अपलाईन प्राध्यापक निकष सर माझ्यासोबतच आहेत. त्यानंतर टालेसाहेब 12वा वर्ग पास आहे, उमरसाहेब पण BSc पास आहे. आणि यांच्यासोबत मी PhDवाला असून पण मला या व्यवसाय करताना काही कुठली अडचण नाही गेली आणि त्यांना पण अडचण नाही गेली. त्यामुळे याला कमी शिकलेल्यापासून किंवा अंगठा बहादरपासून कितीही क्वालिफाईड माणूस या व्यवसायामध्ये स्वतःला यशस्वी करू शकतो, सिद्ध करू शकतो. जगातली एक अतिशय उत्तम संधी आहे. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही चांगली संधी आहे. जे नोकरी करतात त्यांनासुद्धा चांगला एक पार्ट टाईम व्यवसाय आहे. जे व्यापारी आहेत ते पण या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत सध्या, ज्यांना काही उत्पन्न नाही, ते पॉकेट मनी सहज मिळू शकतात. इतकं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला व्यवसाय करता येतो. आणि त्याच्यामुळं मी जे लोक स्वतःचा मार्ग शोधतात, ज्याला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे किंवा पार्ट टाईममध्ये काय करायचं आहे, अशा सर्व माझ्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की याच्यासारखं जगामध्ये काहीच नाही. आता कदाचित तुम्हाला हे ऐकल्याबरोबर पटणार नाही की याच्यासारखं जगात काही नाही, पण जेव्हा तुम्ही या सिस्टीममध्ये येणार, या व्यवसायात येणार, तेव्हा हळूहळू तुम्हाला याचा अनुभव होईल. तोपर्यंत तुम्ही ज्यांनी तुम्हाला या व्यवसायामध्ये बोलवलं, निमंत्रण दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवा. या व्यवसायामध्ये अनलिमिटेड इन्कम पोटेन्शियल आहे, उत्पन्न मिळण्याची संधी आहे आणि त्यामुळे कोणीही या व्यवसायामध्ये स्वतःला यशस्वी करू शकतो. आम्ही एक क्वालिफाईड कपल, माझी पत्नी पण MA BEd आहे, आम्ही क्वालिफाईड कपल यामध्ये यशस्वी होऊ शकतो. ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण बोरकर काकासारखे 5वा वर्ग पास व्यक्ती जे मला सिंगापूरला घेऊन जाऊ शकतात आणि त्यांनाही स्वतः सिंगापूरला येण्याचा योग आला, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं कमी शिकलेले असो की हाय क्वालिफाईड असो, सगळ्यांना या व्यवसायामध्ये समान संधी आहे. कुठे भेदभाव नाही, कुठे कमीपणा नाही, कोणी कोणाला जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. आणि त्यामुळे हा व्यवसाय एक समाजाला एक समांतर विचार देणारा व्यवसाय आहे, समांतर संधी देणारा व्यवसाय आहे. आणि म्हणून या व्यवसायाला प्रत्येक माणसाने एकदा तरी स्वतः पाहण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि काही दिवस त्याच्यामध्ये स्वतः कष्ट केल्यानंतर यश मिळते. फक्त सिस्टीम जे सांगेल त्या पद्धतीने जर आपण व्यवसाय केला तर 100% यश मिळते. आम्ही क्वालिफाईड कपल याला करू शकतो, तर या जगामध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि
प्रत्येकाला याच्यामध्ये समान संधी असल्यामुळे सगळ्यांनाच आपलं नशीब आजमावण्याची एक उत्तम संधी ॲम्वे या कॉर्पोरेशननं आपल्यासाठी निर्माण करून दिलेली आहे. तर या मुलाखतीच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली आमचे अपलाईन मानकेश्वर बोरकर यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे. ज्यांनी मला या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचा मी धन्यवाद आहे. ॲम्वे कंपनी, ब्रिट सिस्टीम आणि अपलाईन यांचा मी खास मनापासून आभारी आहे. एवढं बोलतो आणि माझी मुलाखत इथे थांबवतो. धन्यवाद.